खूपच आता रोमांचक सामना पाहायला मिळालाय। अस्वली वर्सेस आवळखेड आणि आता सामन्याला सुरुवात करायची पंच आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो शिवम। स्ट्राइकला असेल तो सचिन, नॉन स्ट्राइकला येतो विजय। शिवमच्या षटकातील पहिला चेंडू सचिनसाठी पाव कशा प्रकारे फलंदाजी करतोय सचिन। यॉर्कर टाईपचा चेंडू खूपच असा वापसाच्या दिशेने कटवला चेंडू 1 बाउंस 2 बाउंस चौकार। पहिल्याच चेंडूवर चौकार सचिनच्या बॅट मधून या 4 धावेनी वाडीवर या संघाची खातं खोलतय। धाव संख्या 4। खूपच चांगला असा पटकावलेला चेंडू वापसाच्या दिशेने धाव संख्या 4 झाली वाडीवर या संघाची। पहिल्या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक। पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सचिनसाठी खूपच चांगल्याची फुल टॉस डिलिव्हरी लेगच्या दिशेने कटवला चेंडू पुन्हा बॅक टू बॅक चौकार। हंपायरचा निर्णय नो बॉल। अशा एकूण 5 धावा। धाव संख्यात वाढ। धाव संख्या होती ती 9। फ्रीचा चान्स पुन्हा सचिन याला पहिल्या षटकामधला अजून 5 चेंडू शिल्लक आणि फ्रीट असेल। फ्रीटचा फायदा घेतो की पाहू सचिन। खूपच चांगला असा बॅक टू बॅक 2 चौकार ऑफसाइड दिशेने कटवण्याचा प्रयत्न। निर्देव चेंडू। धाव संख्या स्थिर। धाव संख्या ती 9। पहिल्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक सचिनसाठी। नॉन स्ट्राइकला तो विजय। सचिनच्या बॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले। चढवतो की सचिन पाहू पुन्हा ऑफसाइड दिशेने कटवण्याचा प्रयत्न परंतु निर्देव चेंडू। धाव संख्या स्थिर। धाव संख्या ती 9। लगातार 2 डॉट बॉल घेतले सचिननी। धाव संख्या स्थिर। धाव संख्या ती 9। पहिल्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक। खूपच चांगला असा ऑफसाइड दिशेने कटवला चेंडू। झेलचा चान्स परंतु झेल सुटलाय। 1 बाउंस 2 बाउंस चौकार। या 4 धावेने धाव फलक सजतोय। धाव संख्या झाली ती 13। खूपच चांगला असा फटकेबाजी करतो तो सचिन वाडीवर या संघाकडून। पहिल्या षटकातील 5वा चेंडू सचिनसाठी। लेगच्या दिशेने कटवला चेंडू परंतु क्षेत्ररक्षण खराब। दुसऱ्या धावाचा प्रयत्न। 2 धावा कंप्लीट। या 2 धावेने धाव संख्येत वाढ। धाव संख्या होती ती 15 आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। शेवटच्या चेंडूवर पाहू षटकारी चौकार। हलकाचा प्लेट। 1 धाव पूर्ण। 1 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 16। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय संतोष सामुंडी संघाकडनं। संतोषचा सामना करतोय सचिन। दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो संतोष। पाव कशा प्रकारे बॅटिंग करतो तो सचिन। सचिन खूपच चांगला असा झेल टिपलाय। सचिनच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय वाडीवर या संघाला। खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून। धाव संख्या स्थिर।
धावसंख्या ती 16. सचिनची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो भरत. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. अजून दुसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. भरत साठी नॉन स्ट्राइकला तो विजय. खूपच चांगला अशी गोलंदाजी मार्कवर संतोष. धावसंख्या स्थिर 1 बाद. धावसंख्या झाली ती 16. या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक. संतोष टू भरत. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू भरत साठी पाव कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. चौकार षटकार मारण्यात माहीर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू यॉर्कर टप्प्याचा चेंडू. खूपच चांगला चेंडू. निर्देव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 16. खूपच चांगल्याची गोलंदाजी करतोय तो संतोष. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय संतोष कडून. आणि दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मारा करील तो भरत. खूपच चांगल्याची गोलंदाजी. हाफिस टाप्याचा चेंडू लेगच्या दिशेने कटवण्याच्या प्रयत्नात. एक धाव. चोरटीची अशी एक धाव. धाव फलकेवर 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 17. पॉवर प्ले समाप्त. या 9 चेंडूवर धावा घेतलाय वाडीवर या संघाने. एकूण 17. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते संतोष कडून. आतापर्यंत 3 चेंडू फेकी करून 2 धावा खर्च केल्या फक्त संतोषने. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. सामुडी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर साजवायचे आहेत. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आणि दुसऱ्या षटकातील 4था चेंडू विजयसाठी. विजयने आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही. पाव कशा प्रकारे चौकार मारतो का षटकार. डावकरी हाताचा फलंदाज. खूपच चांगला असा विजय. संतोषच्या षटकातील 4था चेंडू विजयसाठी नॉन स्ट्राइकला तो भरत. 4थ्या चेंडूवर पाव कशा प्रकारे प्रहार चढवतोय तो विजय. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते संतोष कडून. यॉर्कर टप्प्याचा चेंडू. खूपच चांगला चेंडू. निर्देव चेंडू. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 17. खूपच चांगला असा गोलंदाजी मार्कवर संतोष. आणि विजयाला काही समजलेला नाही. निर्देव चेंडू. संतोष यांनी 4 चेंडू फेकी करून 1च धाव खर्च केले. खूपच चांगल्याची गोलंदाजी करतोय तो संतोष सामुडी या संघाकडून. आणि तसेच 2 फलंदाज वाडीवार या संघाचे विजय आणि भरत. दोन्ही पंचांनी काढवायचे. पंचांवर कोणी दबाव देऊ नये. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 17. आणि अंपायरचा निर्णय. पंच व्हाईट ना. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अशी 1 धाव व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढ. धावसंख्या झाली ती 18. स्ट्राइकला असेल तो विजय. नॉन स्ट्राइकला तो भरत. संतोषच्या षटकातील पुढचा चेंडू विजयसाठी पाव कशा प्रकारे मारा करतोय. फुल टॉस डिलिव्हरी. खूपच चांगला असा इथं झटका लागतोय. दुसरा झटका लागतोय विजयच्या स्वरूपात. खूपच चांगला अशी गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. अंपायरचा निर्णय विकेट. असे दुसरा झटका लागतोय वाडीवार या संघाला.
खूपच चांगली अशी गोलंदाजी संतोष कडून पाहायला मिळते. फुल टॉस डिलिव्हरी होतो परंतु विजयाला काही समजले नाही. विकेट. विकेट आहे विकेट. पुढचा फलंदाज तयारीत राहायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. विजयची जागा सावरण्यासाठी जातोय तो अक्षय. संतोषच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. देवा टू संतोष आणि नॉन स्ट्राइकला येतो भरत. खूपच चांगली अशी गोलंदाजी हाताळतोय तो संतोष सामुडी या संघाकडून. आतापर्यंत 4 चेंडू फेकी करून फक्त 2च धावा खर्च केले तर संतोष यांनी खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. 2 विकेट वाडीवारी या संघाचे आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 18 आणि स्ट्राइकला असेल तो देवा, नॉन स्ट्राइकला तो भरत. गोलंदाजी मार्कवर संतोष. संतोषच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. पाव कशा प्रकारे फटकेबाजी करतोय तो देवा. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू देवासाठी. पाव कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. चौकार आणि षटकार मारण्यात माहीर देवा. पाव कशा प्रकारे चौकार आणि षटकार आपल्या संघासाठी कुठेतरी रानांची गती द्यावा लागेल देवा आणि भरत यांना. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू मारा करेल तो देवा. पाव कशा प्रकारे मार्ग हा पिष्टापचा चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी. अंपायरचा निर्णय वाईट. अशी अतिरेक धाव. 1 धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या होती ती 19. खूपच असा खराब गोलंदाजी पाहायला मिळते संतोष कडून. परंतु कुठेतरी संतोषला कमबॅक करावं लागेल आणि वाढच्या स्वरूपात वाडीवारी संघाची धावसंख्यात वाढ. धावसंख्या होती ती 19 आणि दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू देवासाठी. नॉन स्ट्राइकला तो भरत किंवा कर डिलिव्हरी. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते संतोष कडून. डॉट बॉल येतोय. खूपच चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 19 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू देवासाठी. नॉन स्ट्राइकला तो भरत. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. शेवटच्या चेंडूवर पाव चौकार येतो षटकार देवाच्या बॅट मधून. चौकार षटकार मारण्यात माहीर देवा. पाव कशा प्रकारे शेवटचा चेंडू हाताळतो संतोष. कटापचा चेंडू परंतु सरळ दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागेल. अंपायरचा निर्णय. षटक संपल्याचा. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. 2 बाद. धावसंख्या 20. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खूपच चांगल्याची गोलंदाजी हाताळली ती संतोषने आणि शिवमने. खूपच चांगल्याशी रोमांचक सामना पाहायला मिळतोय. सामुंडी वर्सेस वाडीवरे आणि तिसरं षटक कोण पाव हाताळताय. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळाली संतोष कडून आणि स्ट्राइकला असेल तो देवा. नॉन स्ट्राइकला तो भरत. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो शिवम.
तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू देवासाठी पावकाच्या प्रकारे मार करतो ऑफच्या दिशेने कटवण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्देव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 23. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. आणि या तिसऱ्या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक. आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू देवासाठी पावकाच्या प्रकारे मारा करतोय तो देवा. हाफिस टापेचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याच्या प्रयत्नात, लगातार 2 डॉट बॉल. निर्देव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 23. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते शिवम कडून. बॅटमॅन रिव्ह्यू. डॉट बॉल, लगातार 2 डॉट बॉल. खूपच चांगला अशी या तिसऱ्या षटकातील 1 धाव पूर्ण तिसऱ्या चेंडूवर. एक धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या होती 21. या तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याच्या प्रयत्नात, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 21. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. देवासाठी, भारतसाठी नॉन स्ट्राईकला येतो देवा. पावकशा प्रकारे चौकार आणि षटकार मारण्यात माहीर. ऑफच्या दिशेने कटवण्याच्या प्रयत्नात, अंपायरचा निर्णय विकेट. तिसरा झटका लागतोय वाडीवारी या संघाला भारतच्या स्वरूपात. भारतची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो गणेश. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक गणेशसाठी आणि नॉन स्ट्राईकला तो देवा. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 21. 3 बाद 21. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गणेशसाठी पावकशा प्रकारे मार करतोय तो गणेश. खूपच चांगला असा फट रिवर्स शिफ्ट आणि 1 बाउंस 2 बाउंस चौकार. या 4 धावेनी अंपायरचा निर्णय षटक संपल्याचा. या 4 धावेनी धावसंख्यात वाढ. धावसंख्या होती ती 25. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 25. खूपच चांगला असा
पहिल्या चेंडूवर गणेशनी चौकार ठोकून दाखवलंय. खूपच चांगल्याची रानांची गती वाडीवार या संघाला दिलंय गणेश यांनी आणि 3 षटक समाप्तीनंतर 3 बाद धाव संख्या झाली ती 25. अजूनही क्रीज वरती 2 फलंदाज देवा आणि गणेश आणि विजय भाऊनी काहीतरी कान मंत्र दिलाय खूपच चांगला असे. मला वाटतं इथं चौकार षटकारची पाहायला मिळेल गणेश कडून आणि देवाकडून. आणि चौथा षटक हाताळण्यासाठी आलाय तो सामुडी या संघाकडून बाळू आणि स्ट्राईकला असेल तो देवा, नॉन स्ट्राईकला तो गणेश. कमिटी मेंबर्स आजूबाजूला थांबायचंय बॉल पकडण्यासाठी आणि पंच आपल्याला खूप अजून सामने खेळवायचे आहेत. चौथं षटक हाताळण्यासाठी आले सामुडी या संघाकडून बाळू आणि स्ट्राईकला असेल तो देवा, नॉन स्ट्राईकला तो गणेश. बाळूच्या षटकातील पहिला चेंडू देवासाठी खूपच चांगला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्देव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 25. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात देवा, परंतु देवाला काही समजलं नाही. निर्देव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 25. बाळूच्या षटकातील दुसरा चेंडू हाफिस टापेचा चेंडू, पुन्हा डॉट बॉल. खूपच चांगल्याची गोलंदाजी बाळूकडून पाहायला मिळते. लगातार 2 डॉट बॉल, धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 25. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. आणि बाळूच्या षटकातील तिसरा चेंडू खूपच चांगली लगातार डॉट बॉल, हाफिस टापेचा चेंडू होता, परंतु खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते बाळूकडून. लगातार 3 डॉट बॉल घेतले देवा यांनी. कुठंतरी देवाला कमबॅक करावं लागेल, चौकार षटकारांची गरज. बाळूच्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा हाफिस टापेचा चेंडू, ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण होते की नाही, परंतु इथं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतोय आणि अंपायरचा निर्णय चौकार. या 4 धावेनी धावसंख्यात वाढ. धावसंख्या होती ती 29. वाडीवारी या संघाची धावसंख्या झाली ती 29. खूपच चांगला असा ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय देवा यांनी आणि चौकार मारून दाखवलाय आपल्या संघासाठी. या 4 धावेनी धावसंख्यात वाढ होते ती 29. चौथ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. देवासाठी नॉन स्ट्राईकला तो गणेश. खूपच चांगली अशी गोलंदाजी हाताळत होता बाळू, परंतु चौथ्या चेंडूवर चौकार मारून दाखवलोय देवा यांनी, परंतु अशीच फटकेबाजी करावं लागेल वाडीवार या संघाला. कुठंतरी रानांची गती द्यावा लागेल. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू हाफिस टापेचा चेंडू, पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्देव चेंडू. धावसंख्या स्थिर, खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते बाळूकडून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 29. 3 बाद 29. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू देवासाठी, पुन्हा हाफिस टापेचा चेंडू, परंतु डॉट बॉल. अंपायरचा निर्णय षटक संपल्याचा. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 3 बाद 29. खूपच चांगल्याची गोलंदाजी हाताळली बाळूने. आतापर्यंत 6 चेंडू फेकी करून परंतु 4 धावा खर्च केल्यात. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. खूपच वाडीवार या संघाला कुठंतरी रोखून ठेवलंय सामुडी या संघाने आणि धावसंख्या ती 29. 4 षटक संपल्याचा इशारा अंपायरचा.
4 षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती वाडीवर या संघाची 29 आणि देवाची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो संदीप. वाडीवर या संघाने विकेट दिलाय. रिटायर काहीतरी दुखापत झाली असल. देवा याला हृदयाचा आजार आहे वाटतं आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो संदीप. आणि स्ट्राईकला असेल तो गणेश आणि 5वा षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोविंद. पाहू कशा प्रकारे 6 चेंडू शिल्लक. वाडीवार संघासमोर पाहू या 6 चेंडूवर किती धावा घेतोय तो गणेश आणि संदीप. आणि 5व्या षटकातील पहिला चेंडू गणेशसाठी. खूप चांगला चेंडूला दिला बिरकावून पाहू झेल होते की नाही. आणि तो खूपच चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खूपच चांगला झेल घेतलाय आणि इथं वाडीवार या संघाला 4था झटका लागतोय गणेशच्या स्वरूपात. खूपच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सामुडी या संघाकडून. गणेशची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो रवी. खूपच चांगला असा झेल घेतलाय. आणि वाडीवार या संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 29 आणि 5व्या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक. रवीसाठी खूपच चांगला असा मोठा फटका होता परंतु गोविंदच्या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक. मारा करील तो रवी. नॉन स्ट्राईकला तो संदीप. गोविंदच्या षटकातील दुसरा चेंडू. मारा करेल तो रवी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 29. 4 बाद 29. 5व्या षटकातील दुसरा चेंडू. मारा करेल तो रवी. नॉन स्ट्राईकला तो संदीप. गोविंद तो ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू पाहू चौकार येतो की 1 बाउंस 2 बाउंस. खूप चंद्रक्षण दुसरी राणांचा पाठला करतोय तो संदीप आणि रवी. आणि 2 धावा कंप्लीट. अशी या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 31. 5व्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक. खूपच चांगला ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. खूपच चांगला रवी यांनी परंतु 2 धावा कंप्लीट रवीने घेतल्यात. पुन्हा विक्षेप खेळण्याच्या नादात परंतु खूपच चांगला असा गोलंदाजी करतोय तो गोविंद. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 31. 5व्या षटकातील 4था चेंडू रवीसाठी. खूपच चांगला सरळ दिशेने फटकावलेला चेंडू रवी आणि परंतु 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात पण 1 धावावर समाधान मानावं लागेल रवी यांना. 1 धावेने धावसंख्या सजतोय. धावसंख्या होती ती 32. अजून 5व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक संदीप साठी. पाहू या 2 चेंडूवर चौकार येतो की षटकार संदीपच्या बॅट मधून. पाचव्या षटकातील 5वा चेंडू. खूपच चांगला असा मोठा फटका खेळला परंतु इथं झेलचा चान्स. परंतु इथं खूपच चांगला झेल टिपलाय सामुडी या संघाने. इथं 5वा झटका लागतोय वाडीवर या संघाला संदीपच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 32. खूपच चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते सामुडी या संघाकडून. आतापर्यंत वाडीवर 5 बल्लेबाज तंबूत. धावसंख्या स्थिर. आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर पाव किती धावा घेतोय तो वाडीवर संघ. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते गोविंद कडून. या शेवटच्या चेंडूवर चौकार येतो को षटकार. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 5.
खूपच चांगला असा छोटा पाकिट बडा धमाका इथं खूपच चांगला एक खूपच चांगला असा झेल टिपलाय तो आणि 5 षटक समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 32 6 5 32 खूपच चांगला शॉट होता परंतु हवेनी साथ दिली नाही परंतु झेल बाद झालाय तो आणि धाव संख्या स्थिर धाव संख्या ती 32 खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळाली सामुडिया संघाकडून आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय सामुडिया संघाला तसे सामुडिया संघाचे 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत ते चेंडू आणि 33 धावांचं आव्हान सामुडिया संघाला अवकाशा प्रकारे चेस करतायत सामुडिया संघ तसेच खूपच चांगले असे गोलंदाजी पाहायला मिळेल वाडीवर या संघाकडून सामुडिया संघाने लवकरात लवकर 2 फलंदाज क्रीजवर पाठवायचे आहेत चला वाडीवारा संघ यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्याचे 2 फलंदाज सामुडिया संघाकडून शिवम आणि सुनील असे नावाजलेली जोडी वाडीवार या संघाकडून पहिला गोलंदाजी हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय तो गणेश आणि स्ट्राइकला असेल तो शिवम आणि नॉन स्ट्राइकला तो बाळू स्टार्ट कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय तो गणेश तो शिवम नॉन स्ट्राइकला तो बाळू पहिल्या षटकातील पहिला चेंडू शिवम साठी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय तो वाडीवार या संघाकडून गणेश तो शिवम खूपच चांगली अशी
खूपच चांगला असा पहिला शेवटच्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु निर्देव चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते गणेश कडून. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. पहिलाच डॉट बॉल. खूपच चांगली अशी गोलंदाजी करावं लागेल वाडीवार या संघाला. कुठंतरी पहिल्या षटकातील दुसरा चेंडू शिवम साठी. पाव कशा प्रकारे मार करतो. हा पिस्टापेचा चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवून दिलाय. चेंडूला पाहू चेंडू जातोय चौकारच्या दिशेने, परंतु खूपच चांगला असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वाडीवार या संघाकडून, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. या 2 धावेने सामुडी या संघाचं खातं खोलताय. धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली ती 2. खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. आतापर्यंत गणेशने 2 चेंडू फेकी करून खूपच चांगली अशी गोलंदाजी चांगली केली. फक्त 2 धावा दिल्यात. गणेशच्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला असेल तो शिवम, नॉन स्ट्राईकला तो बाळू. आणि गणेशच्या षटकातील तिसरा चेंडू शिवम साठी. पुन्हा ऑफिस टापेचा चेंडू. पुन्हा जेलचा चात. खूपच चांगला क्षेत्ररक्षण वाडीवार या संघाकडून. पहिला झटक्यात लागतोय शिवमच्या स्वरूपात सामुडी या संघाला. खूपच चांगली अशी मोठा मासा गाळाला लागलाय. वाडीवार या संघाने खूपच मोठा झटका दिलाय सामुडी या संघाला. 1 बाद. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 2. खूपच चांगल्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते गणेश कडून. तिसऱ्या चेंडूवर खूपच चांगलाची सामुडी या संघाला पहिला झटका दिलाय गणेशने. आणि पहिल्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. आणि शिवमची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो मच्छिंद्र. खूपच चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वाडीवार या संघाकडून. आणि गणेशच्या षटकातील चौथा चेंडू महेंद्र साठी. पाहू महेंद्र कशा प्रकारे चौकार या षटकार मारतोय. पॉवर प्लेचा फायदा घेतो की नाही महेंद्र आणि बाळू. खूपच चांगल्याची गोलंदाजी हाताळतोय तो गणेश. आणि पहिल्या षटकातील चौथा चेंडू महेंद्र साठी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्देव चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते गणेश कडून. डॉट बॉल. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते गणेश कडून. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 2. 1 बाद 2. पहिल्या षटकातील 5वा चेंडू महेंद्र साठी. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. आणि पहिल्या षटकातील 5वा चेंडू महेंद्र साठी. नॉन स्ट्राईकला तो पाळू. महेंद्र तू गणेश. गणेशचा 5वा चेंडू. खूपच चांगला यारकटापचा चेंडू. खूपच चांगला असा गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. खूपच मोठी अपील केली गणेशने. पाहू अंपायरचा निर्णय येतोय. अंपायरना अपील फेटाळून लावले. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. लगातार 2 डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. 1 बाद. धावसंख्या ती 2. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते गणेश कडून. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. लगातार 2 डॉट बॉल महेंद्र यांनी घेतले. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू महेंद्र साठी. शेवटच्या चेंडूवर पाहू खूपच जोरदार चेंडू. खूपच चांगला झाला. लगातार 3 डॉट बॉल. अंपायरचा निर्णय षटक संपल्याचा. आणि या धावसंख्या स्थिर. धाव
पंचाने हाफील फेटाळून लावली. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 2. खूपच चांगली अशी गोलंदाजी हाताळतोय तो भरत. आणि भरतच्या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक. बाळूसाठी पावखुशा प्रकारे हा पिष्टापेचा चेंडू, परंतु अंपायरचा निर्णय व्हाईट. अशी अतिरेक धाव वाढच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्यात वाढ. धावसंख्या होती ती 3. खूपच चांगली अशी गोलंदाजी हाताळतोय तो भरत. पहिलाच या टप्प्याचा चेंडू होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर व्हाईट फेकून दिलाय. परंतु पाहू खूपच चांगल्याची कमबॅक पाहायला मिळेल भरत कडून. पुन्हा खूपच चांगला झेलचा चान्स होता, परंतु झेल सुटलाय आणि दिल तुटलाय. धावसंख्या स्थिर. जीवदान मिळालंय बाळू याला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 3. खूपच चांगलाचा झेल होता, परंतु झेल टेपला नाही. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते भरत कडून. डॉट बॉल येतो इथं. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते भरत कडून. इथं बाळूला जीवदान मिळाला आहे. पाहू जीवदानचा फायदा घेतो की नाही. गोलंदाज मार्कवर भरत. आणि दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू बाळूसाठी. खूपच चांगल्याची रोमांचक सामना. पुन्हा यार टप्प्याचा चेंडू गेला हवेत. झेलचा चान्स. पुन्हा अंडा पाव. इथं झटका लागतो सामुडिया संघाला बाळूच्या स्वरूपात. आणि दुसरा झटका लागतो सामुडिया संघाला. आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 3. खूपच चांगल्याची गोलंदाजी हाताळतोय तो भरत. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. बाहेरचे प्रेक्षक असेल त्यांनी जास्त आरड-ओरड करू नये. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. पॅनेलच लागेल असे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. खूपच चांगल्याची गोलंदाज भरत. आणि इथं पॉवर प्ले समाप्त होतोय. खूपच चांगली अशी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली गणेश आणि भरत यांनी. या 9 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात गणेश आणि भरत यांनी. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. आतापर्यंत कुठेतरी सामुडिया संघाला कुठेतरी रोखून ठेवलाय भरत यांनी. पॉवर प्ले समाप्त झालाय. खुल्ला झालाय. पाव कशा प्रकारे खेळतोय हा सामुडी संघ. कुठेतरी अडकावून ठेवलाय वाडीवार या संघाने. आणि बाळूची जागा सांभाळण्यासाठी गेले तो गणेश. नॉन स्ट्राइकला तो महेंद्र. आणि दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. मारा करेल तो डावकऱ्या हाताचा फलंदाज गणेश. धावसंख्या स्थिर. 2-5-3. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू गणेशसाठी. पावकाच्या प्रकारे गोलंदाजीवर खूपच चांगला यॉर्कर टप्प्याचा चेंडू होता, परंतु खोदून काढलाय गणेश याने. परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 4. खूपच चांगल्याची यॉर्कर टप्प्याचा चेंडू होता, परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही भरतच्या या षटकामध्ये. खूपच चांगली अशी 2च धावा खर्च करून 1 विकेट आपल्या संघाला दिलाय भरत यांनी. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते भरत कडून. आणि स्ट्राइकला गेलाय तो महेंद्र. नॉन स्ट्राइकला तो गणेश. दुसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. मारा करील तो महेंद्र. त्याला कुठल्याही प्रकारे उशिरा करायचं नाही. भारताच्या षटकातील 5वा चेंडू महेंद्रसाठी. हा पिष्टापेचा चेंडू. निर्देव चेंडू येतो इथं कुठेतरी. खूपच कमबॅक करतोय भरत. आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 4. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते भरत कडून आणि गणेश कडून. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू महेंद्रसाठी. यॉर्कर टप्प्याचा चेंडू इथं ऑफसाईडच्या दिशेने कटवला. 1 बाउन्स टू बाउन्स. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात रन आउटचा चान्स, परंतु इथं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावच्या प्रयत्नात परंतु 2च धावावर समाधान मानावे लागेल गणेशला. आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 6.
2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 2 बाद 6. त्याला इथं वाडीवारा वर्सेस सामुंडा. सामुंडे वर्सेस वाडीवारे. तिसरा षटक हाताळतो तो गणेश. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. अजून या तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आणि स्ट्राइकला असेल तो डावकऱ्या हाताचा फलंदाज ज्ञानेश्वर. नॉन स्ट्राइकला तो महेंद्र. आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू खूपच चांगल्याची रोमांचक सामना. युआर कट्टाचा चेंडू. चेंडूला का सरळ दिशेने पटकावलाय. पाव किती धावा घेतोय. येतात खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. वाडीवाऱ्या संघाकडून 2 धावा कमवल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. रन आउटचा चान्स परंतु खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चौथ्या धावाचा प्रयत्न परंतु 3च धावावर समाधान मानावं लागेल सामुंडी या संघाला. या 3 धावेनी धावसंख्येत वाढ. खूपच चांगले असे क्षेत्ररक्षण वाडीवार या संघाकडून पाहायला मिळतोय परंतु 3 धावा काही रोखू शकले नाही. खूपच चांगली अशी गोलंदाजी मार्कवर गणेश परंतु क्षेत्ररक्षण काही साथ देत नाही गणेश याला. 3 धावा काही रोखू शकले नाही. धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली 3-9. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. हा पिष्टापेचा चेंडू. इथं खूपच चांगला असेल चेंडू फेकी केला होता परंतु एष्टीकर करून गाडीची हलकीची चूक झाली परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. 1 धावने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 10. खूपच चांगल्याची एक चुरटीची धाव घेतली. धावसंख्यात वाढ होती. धावसंख्या 10. 3 बाद 10. लेग बाईसच्या स्वरूपात एक चुरटीची धाव घेतली महेंद्र यांनी. अजून तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. या चौथ्या चेंडूवर पाव चौकार येतो षटकार ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. खूपच चांगला असा गोलंदाजी मार्कवर गणेश.
पुन्हा हाफिस टापेचा चेंडू चेंडूला दिलाय भिरकावून लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण. खूपच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वाडीवार या संघाकडून. रनआउटचा चान्स खूपच चांगला थ्रो होता परंतु पुन्हा तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात 3 धावा कंप्लीट होता का परंतु 3 धावा काही रोखू शकले नाही. या 3 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 13. खूपच चांगला थ्रो होता परंतु 3 धावा काही रोखू शकले नाही वाडीवार हा संघ. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 13. 3 बाद 13 आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू महेंद्रसाठी पावकशा पारकारी चौकार्या षटकार मारण्यात माहीर ऑफच्या दिशेनं फेकी करून डॉट बॉल. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते गणेश कडून. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13 आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू महेंद्रसाठी चेंडूला दिला भिरकावून हवेत चेंडू पाऊस झेल होते का नाही. इथं झेलचा चान्स परंतु इथं झेल घेतलाय. इथं चौथा झटका लागतो सामुडिया संघाला आणि 3 षटक समाप्तीनंतर 4 बाद. धावसंख्या झाली ती 13. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13. खूपच चांगला रोमांचक सामना पाहायला मिळतोय सामुंडी वर्सेस वाडीवारे. 3 षटक समाप्तीनंतर 4 बाद. धावसंख्या झाली ती 13. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ झाल्यापर्यंत 13 धावा खर्च केलेत वाडीवार या संघाने. खूपच चांगला असे गोलंदाजी पाहायला मिळते. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय वाडीवार हा संघ. तसेच 2 फलंदाज तयार राहायचंय क्रीज वरती. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते गणेश आणि भरत कडून. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. या 2 गोलंदाजांनी आतापर्यंत 4 खेळाडू तंबूत पाठवून दिले सामुडिया संघाचे परंतु 13 धावांवर रोखून ठेवले सामुडिया संघाला. आणि 12 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान अजून सामुडिया संघाला. 12 चेंडू 20 धावा. चौथा षटक हाताळण्यासाठी आलाय तो रमेश आणि स्ट्राईकला आहे तो ज्ञानेश्वर. नॉन स्ट्राईकला आहे तो सुमित. चौथ्या षटकातील पहिला चेंडू रमेशच्या हातामध्ये. खूपच चांगली अशी डिलिव्हरी. यॉर्कर चेंडू होता परंतु ज्ञानेश्वर यांना काही समजलं नाही, उमजलं नाही. डॉट बॉल. डॉट बॉल येतो. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते रमेश कडून. आणि रमेशच्या षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक ज्ञानेश्वर साठी. आणि चौथ्या षटकातील दुसरा चेंडू ज्ञानेश्वर साठी. हा पिष्टापेचा चेंडू. चेंडूला दिला भिरकावून. पाव किती धावा घेतोय ज्ञानेश्वर. खूपच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. रनआउटचा चान्स. इथं खूपच चांगला रनआउट झालेला आहे तो.
रनआउटच्या स्वरूपात 5वा झटका लागतोय सामुडी या संघाला आणि दुसऱ्या रनासाठी धावत होता परंतु दुसरा धाव काय घेता आली नाही। रनआउटच्या स्वरूपात 5वा झटका 1 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 14। खूपच चांगल्याची क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वाडीवारा या संघाकडून, तसेच गोलंदाज रमेश चौथ्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक। स्ट्राईकला असेल तो ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला तो संतोष। रमेशच्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक, मारा करतो ज्ञानेश्वर आणि चौथ्या षटकातील 3रा चेंडू ज्ञानेश्वर साठी, नॉन स्ट्राईकला तो संतोष। गोलंदाजी मार्कवर आहे तो रमेश। रमेशच्या षटकातील 3रा चेंडू, मारा करतो ज्ञानेश्वर, खूपच चांगल्याची लेग साईडच्या दिशेने कटवला तो ज्ञानेश्वर यांनी। पाव किती धाव घेतो, 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, पाव 2 धाव कंप्लीट होता का रनआउटचा चान्स, इतर रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि 6वा झटका लागतोय सामुडी या संघाला आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ। सामुडी या संघाला 6वा झटका लागतोय ज्ञानेश्वरच्या स्वरूपात आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ। धावसंख्या होती ती 15, 6 बाद आणि धावसंख्या 15। खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वाडीवार या संघाकडून, खूपच चांगली अशी। तसेच रमेश कडून गोलंदाजी खूपच चांगली हाताळतोय तो रमेश। खूपच चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत गणेश आणि भरत आणि रमेश कडून खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून। आतापर्यंत सामुडी या संघाचे 6 फलंदाज तंबूत पाठवले या 3 गोलंदाजी आणि स्ट्राईकला असेल तो, नॉन स्ट्राईकला तो संतोष आणि स्ट्राईकला असेल तो मिलिंद आणि रमेशच्या षटकातील 4था चेंडू मिलिंद साठी, नॉन स्ट्राईकला तो संतोष। आतापर्यंत धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 6 बाद 15 आणि 4थ्या षटकातील 4था चेंडू मिलिंद साठी। खूपच चांगल्याची गोलंदाजी, खूपच चांगली हाताळतोय तो रमेश। रमेशच्या षटकातील 4था चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्देव चेंडू, डॉट बॉल येतो इथं। धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 15। लगातार 2 झटके दिले रमेश यांनी आणि 4थ्या चेंडूवर डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या स्थिर 6 बाद 15। खूपच चांगला रोमांचक सामना सामुंडी वर्षित वाडीवारे आणि 4थ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आणि पाव 5व्या चेंडूवर षटकार येतो को चौकार। हा पिस्टापचा चेंडू लगातार 2 डॉट बॉल। कुठेतरी मिलिंदला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, इथं अपील करतोय तो परंतु पंचाने अपील फेटाळून लावली। धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 15। लगातार 2 डॉट बॉल फेकी करून खूपच चांगला आपला वाडीवारा संघ कुठेतरी रोमांचक सामना पाहायला मिळतोय आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू मिलिंद साठी 6 गडी बाद, धावसंख्या झाली ती 15। शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील, हा पिस्टापेचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा निर्णय षटक संपल्याचा। या 4 षटक समाप्तीनंतर 6 बाद 15। 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता सामुडी या संघाला। खूपच रोमांचक सामना पाहायला मिळतोय वाडीवारा वर्सेस सामुंडी। 6 बाद आणि धावसंख्या 15। खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळाली गणेश आणि भरत आणि रमेश कडून। आतापर्यंत या 3 गोलंदाजांनी 6 फलंदाज सामुडी या संघाचे तंबूत पाठवून दिले आणि 6 चेंडू आणि 18 धावांची गरज सामुडी या संघाला आणि 5वा षटक हाताळण्यासाठी पाहू। पाचवा षटक हाताळण्यासाठी आलाय तो देवा।
संतोष आणि नॉन स्ट्राईकला येतो मिलिंद. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता सामुंड या संघाला आणि 5वा षटक हाताळण्यासाठी आलाय तो देवा तो संतोष. चला पंचांनी लवकरात लवकर आपलं खेळाला सुरुवात करायची आणि 5व्या षटकातील पहिला चेंडू संतोष साठी योर्कर टप्प्याचा चेंडू. इथं क्षेत्ररक्षण खरं पाहायला मिळतंय वाडीवार या संघाकडून, परंतु इथं रन आउटचा चान्स, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. रन आउटचा चान्स इथं मिळतोय परंतु रन आउट झालेला आहे. इथं 6वा झटका लागतोय संतोषच्या स्वरूपात, 7वा झटका लागतोय दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु रन आउट झाले तो संतोष. 1 धावेनी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 16. संतोषची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो धीरज. पंच खूपच चांगला असा पहिल्या चेंडूवर रन आउटच्या स्वरूपात संतोषचा 7वा झटका सामुंड या संघाला लागतोय. स्ट्राईकला आहे तो मिलिंद. लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू देवा यांनी डॉट बॉल येतोय. खूपच चांगल्याची गोलंदाजी देवाकडून पाहायला मिळते. 5व्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक, 4 चेंडू शिल्लक. मिलिंद साठी चौकार षटकार मारण्यात माहीर, परंतु हाफिस्टाचा चेंडू आता इथं रन आउटचा चान्स, परंतु इथं खूपच थ्रो खराब होता, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. धीरज आणि मिलिंद याला 1 धावेने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 17. देवाच्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक 5व्या षटकातील आणि स्ट्राईकला येतो धीरज. चौकार षटकार मारण्यात माहीर. पाव कशा प्रकारे डावकर हाताचा फलंदाज, फुल टॉस डिलिव्हरी, अंपायरचा निर्णय नो बॉल, फ्री हिट असेल. 1 धावेने धाव संख्येत वाढ. खूपच चांगला असा फ्री हिटचा चान्स आलेला आहे. धीरज याला पाहू फ्री हिटचा चान्स, षटकार मारतो की चौकार आणि धाव संख्या झाली ती 18. पाव कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. फ्री हिटचा चान्स आहे. धीरज याला फ्री हिटच्या बॉलावर पाहू चौकार येतो को षटकार. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू फेकी केलाय तो देवा यांनी डॉट बॉल येतोय. खूपच चांगला असा गोलंदाजी मार्कवर देवा. धाव संख्या स्थिर, धाव संख्या ती 18. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता सामुंड या संघाला. खूपच चांगली रोमांचक सामना पाहायला मिळतोय आई माऊली स्टेडियम दापुरे. खूपच चांगलाचा इथं फायनलचा दिवस, आनंदाचा दिवस पाहायला मिळतो इथं. आणि 5व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5व्या चेंडूवर पाहू षटकार येतो को चौकार. लेग साईडच्या दिशेने कटवण्याच्या प्रयत्नात, परंतु कुठल्याही प्रकारची धाव न घेता धाव संख्या स्थिर, धाव संख्या ती 18. खूपच चांगलाचा इथं रोमांचक सामना पाहायला मिळालाय सामुंडी वर्सेस वाडीवारे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला येतो धीरज. खूपच चांगल्याची गोलंदाजी पाहायला मिळते वाडीवार या संघाकडून. इथं 5 षटक समाप्तीनंतर इथं वाडीवार संघ विजय झालेला आहे. विजय झालेल्या संघाचा अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे खूप खूप कौतुक.